सर्वांचं असं सहकार्य मिळाल्यामुळे आपण इथपर्यंत आलेलो आहोत. गेल्या 15 दिवसामध्ये आपण हा प्रचंड वेगाने हा टप्पा पूर्ण केला. याच वेगाने आपण लवकरच पुढचे टप्पे गाठू. महत्त्वाचं ते नाही आहे, तर महत्त्वाचं प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. ज्या मुलांना गरज आहे त्या मुलांना ते मिळणं खूप गरजेचं आहे. आपण रोज एक पेपर टाकतोय, सोडवून घेतोय, समजून घेतोय, पण त्यासाठी जे पूर्ण वेळ करणं गरजेचं आहे ते होणं अपेक्षित आहे. चला ठीक आहे, ओके. राहून मार्क मांडायचे. चला, आपल्या मनात जे विचार येतात ते आपल्या दुसऱ्या व्यक्तीवर बोलून दाखवतो, त्याला मनोगत म्हणतात. तसे ते विचार कागदावर व्यवस्थित उतरवले की काहीतरी लिहिलं जातं. त्यातून मग लेखनाचा छंद निर्माण होतो. कोण कविता करतो, कोण कथा लिहितो, कोणी गोष्टी लिहितो, तर कोणी एकच विषय ठरवून कादंबरी लिहितो. कोणाचं लिखाण गंभीर प्रकारचं तर कोणी विनोदी कविता कथा लिहितो. लेखनाची आवड निर्माण व्हायला वयाचं बंधन नसतं, वेळेचंही बंधन नसतं. तरी प्रत्येकाला ते जमतं असं नाही. तेव्हा कुठेही काही विशेष असं सुचलं जातं आणि लिखाणाची स्फूर्ती येते. अगदी लहान मुलं देखील छोट्या छोट्या कविता करतात. लेखनाचा छंद कसा निर्माण होतो, तर आपल्याला सुचतील त्या गोष्टी कागदावर उतरवायची सवय लागली की मग आपल्याला लेखनाचा छंद लागतो. पर्याय क्रमांक 4, मनोगत या शब्दाच्या अर्थाचा शब्द खालीलपैकी कोणता? मनोगत म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्याला मनोगत, मग त्याला मनीषा, इच्छा असं देखील होतं. पर्याय क्रमांक 2, लेखन करण्यासाठी कोणती गोष्ट फार महत्वाची नसते? वय महत्वाचं नाही. कविता पहा, हर्षभराने कोणाची हालचाल होते? नभांग आणि सूर्य उगवला, दोघं तरी हसू लागले. स्वच्छ नितळसा जलप्रवाही, तो नाचू लागतो हर्षभराने. इथं हालचाल म्हणजे नाचणे. कोणाची हालचाल होते? तर नदीची. भोवताली कोणतीही परिस्थिती असली तरी दुसऱ्याला आनंद द्यायचा असे कवितेतून कोणाच्या बाबतीत म्हणता येईल? फुलाच्या बाबतीत. फांदीवरल्या काट्यामध्ये. वसुंधरेशी हितगुज कोण करतं? पाऊसधारा. रिमझिमणाऱ्या पाऊसधारा वसुंधरेशी हितगुज करते शेवटच्या वेळी. पुढं खालीपैकी मृदू व्यंजन दंत्य आहे. ध, थ, म, त. आता म तर येणार नाहीये. आता या ठिकाणी पहिली दोन कशी असतात? कठोर. मग तो येईल का? नाही. त, थ राहिला कोणता? म्हणजे किती साधं सोपं आहे. म्हणजे आपल्याला जरी माहीत नसलं तर पर्यायकट पद्धत वापरायला. बाहेरून अजिबात डौल न दाखवणारा गुणी मनुष्य अशी ओळख असणाऱ्या रामरावांना सारे गाव टिंबटिंब म्हणून ओळखतात. झाकले मानी म्हणजे डौल न दाखवणारा गुणी मनुष्य. काही अशुद्ध शब्दाचा पर्याय बनवा. अशुद्ध कोणता शब्द आहे? विस्तीर्ण. तिथं दीर्घ वेळी पाहिजे. दोन शब्द एकमेकांना जोडण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह संयोग चिन्ह. पर्याय क्रमांक 2, वेळ या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते? ती एक वेळ आणि तो एक वेळ. म्हणजे स्त्रीलिंग पण आहे, पुल्लिंग पण आहे, पण ते एक वेळ होत नाही. नपुंसकलिंग नाही. काही शब्द असे पण असतात, पुल्लिंगी पण असतात, स्त्रीलिंगी पण असतात, नपुंसकलिंगी पण असतात. पुढे हे पहा, काय ते सांगून एकदाच सांगून टाक. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. काय? अनिश्चित सर्वनाम. काय म्हणजे कुठल्या बाबतीत असेल ते माहित नाही, पण ते कुठल्या तरी गोष्टीच्या बाबत आहे, म्हणजे प्रश्न विचारलाय असल्यासारखं. पुढे खालीलपैकी भूतकाळी वाक्य ओळखा. भूतकाळी किती सुंदर होता तो देखावा, म्हणजे तो देखावा खूप सुंदर होता, एक आहे. आणि राजू परिश्रम करत होता, जे हे पण घडून गेलेले म्हणजे भूतकाळ दुसरा तिसरा येईल. काय छान फुल आहे म्हणजे वर्तमान काळ आहे. किती उंच मनोरा आहे हा वर्तमान काळ. राजाच्या वाड्यात राजे सिंहासनावर बसलेले होते. अधोरेखित शब्दाचे सामान्य. वाड्यात, वाड्याचे, वाड्याला, वाड्यातून, वाड्याचे, प्रत्येकाला वाड्या सामान्य रूप आहे. खालीपैकी भाविप्रयोगाचे वाक्य कोणते? दोन पर्याय नोंदवा. राणीने गाईस बांधले. राणी करता आहे, गाई कर्म आहे, दोघांना प्रत्यय आहे, याचा भाविप्रयोगाचा आहे. आणि तिसरं राजू परिश्रम करत होता. आता
क्रियापद होता. परिश्रम करणारा आकाशने देवास फुल वाहिली. इथेही दोघांना प्रत्यय आहे 12. आता इथं पहिला आणि समीरने पुस्तके ठेवली, पुस्तक ठेवले, लगेच बदलते कर्ण बदललं की. किंवा रसिकाने पेन दिले, एक पेन दिला, 5 पेन दिले, इथे बदल. ओके. खालीलपैकी द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं? 2 3 2 बरे. 2 किंवा 3 किंवा 2. कसं होतं द्वंद्व? उदाहरणार्थ सांगा त्याचे. आई वडील द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे? सुख दुःख, बरे वाईट वगैरे. ओके. काहीपैकी वचनानुसार वेगळा शब्द. वचनानुसार वेगळा, प्रत्येकाचं एक वचन करून त्याचं बघायचं. दृश्य वचनानुसार एक दृश्य, 5 दृश्य. दृश्य वगैरे होत नाही. क्षण, एक क्षण, 5 क्षण. मन, एक मन, 5 मने होईल ना. इथं मन 5 मन नाही होणार. साहित्य, एक साहित्य, 5 साहित्य. आणि वेगळं कोणतं येणार आहे? क्रमांक 3. दुबईचा प्रवास करताना त्याला खूप अनुभव आले. या वाक्याचा प्रकार ओळखा. दुबईचा प्रवास करताना त्याला खूप अनुभव आले. एवढे वाक्य आहे. इन्चार्ज या शब्दाचे प्रतिशब्द प्रभारी. कलंक मतीचा जडो विषय सर्वता नावो. या वाक्यातील अलंकार यम. कवितेची चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरांत थांबतो. या थांबण्याच्या जागेला यती असं म्हणतात. खालीपैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची नाही? कृपण आणि काटकसरी. कृपण म्हणजे कंजुरी, त्याच्या विरुद्ध उधळ्या पाहिजे. पुढं कांचनगंगा हा कविता संग्रह कोणी लिहिला? गिरीश. क्षमा करण्याची वृत्ती असणारा क्षमाशील. वडाची साल पिंपळाला. या अर्थाचा, या म्हणीच्या अर्थाचा योग्य पर्याय एकाचे दोन दुसऱ्यावर ढकलणे. पुढे पहा. हाय चला 4-0-8-2 यातील प्रत्येकावर आहे. आता इथं 4-0-8-2 वापरला पाहिजे. असं 4 अंकामध्ये 7 अंकी बनवायचे म्हणल्यानंतर तो अंक किती वेळा वापरला पाहिजे? 4 वेळा वापरला. आपल्याला मोठ्या मोठी मिळेल 8-8-8. हे मोठे 7 अंकी द्यावी. त्यातला दशसहस्र म्हणजे 10,000, 10,000, दशसहस्र 80,000 पाणी 4पैकी 200. शतक सारख्या अंकाचे तरी पर्याय क्रमांक 1 शतक. 2 संख्यांचा लसावी 500 ता मसावी 34 असल्याने लहान संख्या कोणती? लसावी भागिले मसावी. लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. 17 गुणिले 34, 17 त्रिक 51, 0, 5 2 कमी 15. 15 हा कोणत्या दोन? मसावी किती त्यांचा दिला आहे? 34. 34 गुणिले 3 आणि 34 गुणिले 5. लहान संख्या 34 त्रिक 102 आणि मोठी संख्या 34 पंचे 170. लहान संख्या विचारली. x - 2/7 ही समसंख्या असेल तर त्यानंतर येणारी 5वी समसंख्या x - 2/7. याच्यात अधिक 2 केले की पहिली सम येते. कारण ही सम आहे तर अधिक 2 केले की पहिली येणार. आपल्याला हे किती काढायच्या? 5 म्हणले त्यांनी. 5वी विचारली. पहिली अधिक 2 केले की पहिली येणार. राहिल्या किती? 4. 4 गुणिले 2 म्हणजे 4 8. याची बेरीज करा. इथं छेद 1 आहे सगळीकडे. 8 आणि 2 10. x - 2/7 अधिक 10 आणि 10 चे दे छेद 7 होईल. याची 1 पट x - 2 याची 7 पट आहे 70 -2 अधिक 70 x अधिक 68/7 पर्याय क्रमांक
दोन. एका ट्रकमध्ये गव्हाची 30 किलोग्रॅम वजनाची 60 पोती, तांदळाची 25 किलोग्रॅम वजनाची 100 पोती भरली, तर त्या ट्रकमध्ये एकूण किती वजनाचा गहू व तांदूळ भरला आहे? दोन्हीची बेरीज करावी लागेल. 30 किलोग्रॅम 60 गुणिले 30 केलं, हे किलोग्रॅम होतील. साहित्रिक 18,800 किलोग्रॅम, आणि 25 गुणिले 100 25 वरती 200 एवढा तांदूळ. एकूण झाले 8 5 13 3 आणि 4 एवढे किलो. जे किलो मेरिया क्विंटल आणि टन. आता क्विंटल मध्ये सांगायचं म्हटलं तर 43 क्विंटल आहे का पर्यायामध्ये? 43 क्विंटल पर्याय क्रमांक 2. आणि टनामध्ये सांगायचं म्हटलं तर 4.03 मेट्रिक टन आहे. पुढे 4,300 किलो, 43,000 किलोग्रॅम नाही. 684*2 684*2 या संख्येला 8 ने भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता पाहिजे? आणि कसं काय? शेवटच्या 3 अंकाला बेरीज केली तर शेवटच्या 3 अंकाला 8 आठा पाव इथे या ठिकाणी 8 पंचे लावली 40 होती. जी इथं जी संख्या असेल त्यातनं आपल्याला बाकी राहिल्यानंतर त्याला पुढं 2 आहे. 8च्या पाड्यामध्ये 8 चौक 32, म्हणजे इथं 32 म्हणजे 8 पंचे 40 मिळले की इथं बाकी 3 राहिली तर 8 चौक 32. जिथं कोणता अंक घ्यावा लागेल? 3 घ्यावा लागेल आणि 7. जिथे 8 पंचे 40 केले 7 राहिले, 7 2 72, 8 3 8 12. 8 3 नाही 8 3 कसे येईल? नाही 8 चौक 32, 8 चौक 32 आणि 8 नवे 12. त्यामुळं 3 आणि 7 2 पर्याय येतील. पुढे 1 अधिक 1 अधिक 1 अंशाचे 1 अधिक 1 अंशाचे 1 अधिक 1 अंशाचे 9. आता हे वेगळं करून घ्या. 1 अंशाचे 9 1 अधिक 1 अंशाचे 9 याची बेरीज करायची. छेद सारखा 9 होईल. याची 9 पट 9 याची 1 पट 1 9 ने 10 अंशाचे 9. याचं उत्तर मांडले 10 अंशाचे 9. हे भागिले म्हणजे उलटून गुणिले काय होतील? 1 अधिक गुणाकार करून टाकला 9 छेद 10. आता याचा छेद सारखा केला 10 होईल. याची 10 पट 10 अधिक याची 1 पट 9 10 9 19 छेद 10 म्हणजे हे सोडवल्यानंतर काय होईल? 19 छेद 10. आता हे भागिले म्हणजे उलटून गुणिले होते 1 अधिक 10 अंशाचे 19. छेद सारखा केला 19 होईल. याची 19 पट 19 आणि याची 1 पट 10. 19 अधिक 10 29 छेद 19. पर्याय क्रमांक 1. ABCD यांची मासिक सरासरी 12,000 रुपये. याची मिळकत 6 7 8 3 बरोबर 48,000. सरासरीवरनं काढ. हे 6 1 7 1 8 भागिले 24 केलं 2000 म्हणजे बीचा किती येणार आहे? 7x x वरून 2000 तर 7x बरोबर 14,000. पुढे 0 चिन्ह 1 गुणिले 0 चिन्ह 1 म्हणजे 0 चिन्ह 1 चा वर्ग होईल. काय झालं? काय झालं? कुठलं कुठलं मग काय चाललंय? तिघांची चौघांची सरासरी 12,000. चौघांचं एकूण किती झालं? 12 48,000 एकूण त्यांचं झालं. पुढे 0.1 गुणिले 0.1 या 0.1 चा वर्ग काय? ओके घन आहे. 0.1 गुणिले 0.1 0.1 अधिक 0.2 चा घन आहे. आता खाली काय दिलेलं आहे? 0.2 चा घन 0.02 चा घन आहे. 0.02 खाली काय दिलेलं आहे? 0.2 चा घन अधिक 0.04 चा घन दिलेला आहे. ए चा घन आणि बी चा घन गुणाकार आहे.
इथे याचं उत्तर काढायचं घन काढायचे का बरं एकचं घन काय होईल एक दशांश चिन्ह केलं तर घालवा तोंडी नका घालू. एक आहे तीन संख्येच्या अगोदर दोनचा घन 8 दशांश चिन्ह 2 4 6 आता इथे 0.2 चा म्हटल्यानंतर 2चा घन 8 दशांश चिन्ह 3 संख्येच्या इथे 4चा घन 64 दशांश चिन्ह 6 1 2 3 4 5 6 संख्येच्या अगोदर काय इथे किती संख्येचे आहे 6 इथे 7 इथे असे काढून टाका इथे इथे केलं काढून मी काय लिहिलं 1 अधिक 8 भागिले 8 अधिक 64 9 72 9 91 9 8 1 अंश छेद 8 किंवा 0.1 2 5 पहिला आणि तिसरा वस्तूची किंमत 17% वाढली तेव्हा खपात 17% घट झाली या व्यवहारात कितीचा परिणाम आहे 17चा वर्ग पहा जेव्हा 17चा वर्ग 289 छेद 100 करायचं असतं म्हणजे उत्तर काय येणार आहे 2.89% घटच कधी वाढले दोन लगतच्या झाडामध्ये अंतर 7.5 मीटर असतात 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावले आता किलोमीटरचे मीटर करा 1 किलोमीटरचे 1000 1.5 किलोमीटरचे 1500 मीटर भागिले 2 झाडातून अंतर 7.5 मीटर आहे मी दशांश चिन्ह काढून टाका एक जर पुढे घेतलं वरती 1 शून्य दिलं 75 चे 75 75 दोन्ही वरची 2 शून्य एका बाजूला किती बसते 200 अधिक पहिलं झाड शून्य होतं अधिक येईल एका बाजूला किती बसते 200 दोन्ही बाजूला असतील तर असेल तर मी म्हणलं आज विचारायला काय अर्थ ते पर्याय आहे का नाही ना मग काय तिकडे जाणार आहे का तिकडे आपण नाही राजूने 500 रुपये किमतीच्या गाड्या 560 रुपयास विकले राजूने 600 रुपये खरेदीची किमतीच्या गाड्या 766 रुपयास विकले दोघांपैकी शेकडा नफा कोणाला अधिक मिळाला व किती आता 500 चे 560 रुपयाला विकले हे 60 रुपये नफा शेकडा नफा किती होईल 12 डायरेक्ट कळेल तर ना ओके आणि 600 रुपयाचा गड 666 रुपयाला विकले म्हणजे 666 गुणिले 100 भागिले 600 केलं तर तिथे किती येतो 11 म्हणजे कुणाला जास्त झाला अजय 1% जास्त म्हणा एक काम अनुक्रमे 12 दिवसात 15 दिवसात 24 दिवसात ने 3 दिवस काम केले सोडून गेला ने 5 दिवस काम केले तोही सोडून गेला उरलेले काम तो किती दिवसात पूर्ण 12 दिवसात एका दिवसात 1/12 15 दिवसात म्हणजे एका दिवसात 1/15 24 दिवसात एका दिवसात 1/24 आता काय केले ने 3 दिवस काम केलं म्हणजे त्याने 3 दिवसात किती केलं 3/12 केलं ओके तो सोडून निघून गेला ने 5 दिवस केलं त्याने किती केलं 5 दिवस म्हणजे 5/15 या दोघांनी मिळून किती काम केलं आता ते पाहू या दोघांनी मिळून 3/12 संक्षिप्त रूप दिलं तर लगेच कळतं 1/4 आणि ने 3/12 ओके 5 1 5 5 1 15 म्हणजे ने 1/3 केलं दोघांनी मिळून किती केलं सारखा याची किंमत 3 राहिले किती काम 5/12 आणि ते काम एकटा करणार त्याची कामाची गती भागिले त्याचं काम आहे 1/24 करतो भागिले 1/24 मग ते भागिले गुणिले 5/12 गुणिले 24/1 12 भागिले 24 तर काय 10 दिवसात राहिलेलं काम पूर्ण होईल काही रक्कम सरळ व्याजाने 2 वर्षासाठी दिली जर दर 3% जास्त घेतला असता तर वसुली 900 रुपये जास्त झाले असते तर मुद्दल 3% वाढवला तर 300 1% सॉरी 3% वाढवला तर 900
1% वाढवला तर 300, 1% वाढवला तर 300 रुपये, 10% वाढवले तर 3,000, 100% वाढवले तर 30,000 रुपये मुद्दल आहे. 30,000 रुपये काय आहे? मुद्दल आहे. 100% जेवढं कर्ज जेवढं मुद्दल आहे तेवढं व्याज मिळालं नाही, 100% मिळालं ना. 3% बरोबर 300, 900 रुपये. 1% बरोबर 300 रुपये, 10% बरोबर 3,000, 100% बरोबर 30,000 रुपये. तर 100% वाढवलं. तसं नाही ना, तिथे लिहिलंय की जर दर 3% जास्त घेतला जे 100% जर वाढवला आपण, म्हणजे जेवढा आहे त्याच्या दुप्पट, 100% आता उदाहरणार्थ आहे 25% दर आहे, तो 100% वाढवला म्हणजे 25 ला 25 वाढला ना. 100% वाढवला तर काय होणार? 30,000. तो 100% वाढवू म्हणजे आता किती आहे तो त्याच्या नियम आहे, म्हणजे किती? 15,000 रुपये. आता काय आहे हे? आता त्यांना व्याज मिळते 15,000. जर 15,000 व्याज मिळत असेल 2 वर्षाचं, काही रकमेचं 2 वर्षाचं व्याज 15,000 रुपये. ओके, मग मुद्दल 30,000 100% वाढवलं तर हे मुद्दल 15,000. आपल्याला काय काढायचंय? मुद्दल काढायचं. मुद्दल देणार आहे 15,000. मी तुम्हाला समजून सांगायचं की ते 100% म्हणजे काय होतं हे तुम्हाला तिथं सांगितलं. ओके, मराठी दिसत नाही, दिसत नाही सर, दिसत नाही. काय अडचण आली? एक मिनिट बघू. नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे. तर गणित फळ्या मध्यभागी सोडवा, कडेला दिसत नाही. एक मिनिट बघू काय होतंय. आपल्याला उरकायची गडबड आहे आणि कनेक्टिंग इश्यू होतोय. चला, एक 5 ज्यांना दिसतंय त्यांनी हे करा, जरा बाहेर पडायचं, पुन्हा जॉईन व्हायचं. होतंय कवर? थोडासा कनेक्टिंगला प्रॉब्लेम येत असेल, नेटवर्कचा इश्यू होत असेल, पहा. ओके, थोडस इकडे सरला, इकडे दिसत नाही. 900 पर्यंत दिसतंय, थोडस पलीकडलं दिसत नाही. मला इथे दाखवते पण ते दिसत नाही. ओके, पूर्ण स्क्रीन करा, दिसेल पहा. थोडस मी आता अलीकडे लिहितो. ओके, चला. ओके, पुढे पहा. 38 झालं. 39 पहा. सोबतची आकृती रेषा एक्स, पॅरलल रेषा वाय, पॅरलल झेड. पी क्यू ई छेदी काय? एस टी यू एल एम एन या बिंदू छेदतात तर एस यू. आपण आकृती काढू. आपल्याला कोणतं विचारलेलं आहे? माप दिलेले त्यावर एस टी यू, एस टी यू एल एम एन छेदतात. एस यू बरोबर 9.8. एस यू एस टी हे संपूर्ण दिलेलं 9.8. एल एम 2 आणि एम एन 5. याचं गुणक 5 आहे. एस टी किती? एस टी विचारलेलं आपल्याला अंतर आहे. मी या ठिकाणी पहा, संपूर्ण दिले 9.8, हे संपूर्ण 60. म्हणजे इथं मांडणी करायची काय पहा, एल एम एन एल एम एन एन ला एन एम, या संपूर्ण याला एवढं, या संपूर्ण याला एस यू ला एस टी. मांडणी काय होईल? एल एनची किंमत किती येणार? दोन्हीची एकत्र 7. एल एम ची आहे 2, याचं गुण होतं आणि याचं 9.8 आणि याचं सारखं असतं.
एस टी. इथे एस टी बरोबर येतात गुणिले म्हणजे 9 एक्स गुणिले 7 बरोबर 9.8 गुणिले 2. हे भागिले किती पाठवा एक्स बरोबर 9.8 गुणिले 2 भागिले 7. 34 साठी 98.4 म्हणजे 2.8. हे एस टी आता 2.8 येणार आहे. त्याचं गुणोत्तर सारखं असतं. सत्य विधान ओळखा 0.02 0.02 0.4 2.7 0.06 1.2 8.1. याची किंमत वाढली, याची किंमत वाढली, याची किंमत वाढली, याची किंमत वाढली. म्हणजे दोन्ही एक्सची किंमत वाढली, वायची किंमत वाढली. समचलन. या समचलनामध्ये त्यांचा रेशो म्हणजे भागाकार सारखा असतो. मग आता इथं पर्याय एक समचलनात वाय बरोबर आहे. आता दोन पर्याय नोंदवा सांगितले. एक समचलनात वाय याचा भागाकार कॉन्स्टंट असतो. मी तर संक्षिप्त करून दिले तर के ची किंमत 3 येणार, 1/3 येणार. ओके. इथं मग आता हे व्यस्त चलनामध्ये कसं म्हणता येतं पहा. एक्स व्यस्त चलनात बोला आपण. एक व्यस्त चलनामध्ये काय असतो त्याचा गुणाकार. मी गुणाकार केला तर व्यस्त चलन. चौथा पर्याय एक्स व्यस्त चलनात 1/y म्हणजे याचा गुणाकार केला तर काय येईल एक्स छेद वाय. आणि समचलनामध्ये काय येतं एक्स अपॉन वाय कॉन्स्टंट असतो. पर्याय क्रमांक 1 आणि 4. पुढे ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना वास्तव संख्या 1 म्हणता येतं आणि परिमेय संख्या 1 म्हणता येतं. पर्याय क्रमांक 2 आणि 3. सोबतच्या आकृतीत मेजरमेंट अँगल BAC 80 अंशाचा आहे. BD वर एक CD अनुक्रमे अँगल B व C चे कोण दुभाजक असेल तर BDC किती. 80 चा आहे. आता इथं तुम्ही मनाने कोणते घ्या, मला त्याचे फक्त माप सांगा. 80 चा लिहिला, याचं सांगा माप. याचे कोण दुभाजक आहे म्हणजे 180 म्हणल्यावरती 50-50 चे केले. हा 50 चा म्हणजे हा 25 चा, हा 25 चा होईल, हा 25 चा, हा 25 चा. 50 180 मध्ये 50 गेले 130 चा आहे. चला पुढे. एक वस्तू 1920 रुपयास विकली आणि तिच्या खरेदी इतका नफा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती. आता खरेदी इतका टक्के म्हणजे 100 ची वस्तू 100% नफा होतो आणि 100 ला 100 रुपये नफा झाला म्हणजे किती 200 रुपये विक्रीची किंमत. इथं 1920 रुपये विक्री किंमत म्हणजे इथं तुम्हाला पर्यायकट पद्धतच वापरावी लागणार की तेवढे टक्के तिच्या खरेदी इतका नफा म्हणजे याचा अर्थ 100 रुपये खरेदी असेल तर 200 रुपये विकली. मग इथं 1920 ची निमपट करायची 960 रुपये. 960 खरेदी 960 रुपये नफा आणि विक्री 1920. सोबतच्या आकृतीत मेजर अँगल पहा. आकृतीवरती सोडू आपण. हे 9 आहे, हे 15 आहे, हे किती येईल 9 12 15. आता इथे काटकोन केलेला आहे. इथे D हे 4 आहे, हे तिरका आहे, हे 4 आहे. आता हे आपल्याला कोणतं काढायचं AD वजा BC. आता AD आपल्याला कसं काढता येईल ते जे आहे ना BC तसं हे केलं तर तिथनं D वर नेटरेश मारली ती पण 12 ची होणार. 12च्या ही कशासाठी काढला आपण ही कशासाठी काढायची ती नाही अशी सरळ ही जर वाढवली आपल्याला ही 4 आहे ही जर आपण वाढवली 9 केली आणि हे जोडलं तर हे 5 येणार. हे 12 म्हणजे हे 12 येणार. ओके. 5 12 13 म्हणजे AD किती आलं 13. ओके. AD 13 आलं. आपल्याला नंतर BC किती आलं 12. 13 वजा 12 1. ओके. चला पुढे. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3/9 तर त्याच्या परिघाचे गुणोत्तर 3/9 असतं. परिघाचं त्रिज्याचं गुणोत्तर हो ना. ओके. दोन पर्याय आपण पहिल्यांदा ते बघतोय नंतर त्याचा दुसऱ्या पर्यायाचा विचार करू. त्रिज्याचं गुणोत्तर असतं तेवढंच, व्यासाचं गुणोत्तर असतं तेवढंच, परिघाचं गुणोत्तर असतं. त्रिज्याचं गुणोत्तर 3/9 आहे, परिघाचं तेवढं 3/9, त्रिज्या व्यासाचं 3/9 आणि याला संक्षिप्त करून दिलं तर 1/3 होईल. म्हणजे उत्तर 3/9 आणि 1/3 येईल. आता मला सांग काय
जर तिथं त्रिज्येचं गुणोत्तर आहे ना 3 असणं आलं आणि क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारलं तुम्ही विचारणार आहे प्रश्न विचारणार आहे ना, थांब ना जरा जरा मला हे तर समजून घेऊन द्या अगोदर, हे तर मला क्लिअर होऊन दे. त्रिज्येचं गुणोत्तर एक असतील, व्यासाचं गुणोत्तर परिघाचं गुणोत्तर क्षेत्रफळाचं याचं म्हणजे याचं काय होईल रे नवाज काय करला नाही आम्हाला एकाच नाव सांगायचं. चुकीचं आहे का बरोबर आहे? बरोबर. एकाच याचा वर्ग केला एक, याचा वर्ग केला 9, दोन्हीला पुन्हा वर्ग केला एकाच 81 एकाच सॉरी एकाच 9 1 होईल आणि याचा वर्ग केला 3 चा वर्ग 9 होईल 9 चा वर्ग 21 9 21 म्हणजे क्षेत्रफळ हे वर्गाच्या याच्यात बदल. पुढे ओ केंद्रातून जाणारी एक पी आर ची वासू पी क्यू आर व क्यू आर पी ची दुप्पट आहे, तर पी क्यू पी आर चे माप किती? आता हे वर्तुळ केंद्रातून जाणारी मध्ये आहे पी क्यू आर काय म्हणजे काय पी क्यू आर अँगल पी क्यू हा 90 चा असणार आहे. का 90 चा असणार आहे? अर्धवर्तुळ सगळे कोण 90 चे असतात. आता पुढे काय म्हणले पी क्यू आर हा क्यू आर पी चा दुप्पट आहे. क्यू आर पी किती असणार आहे? क्यू आर पी 45. हा पण इथं हा किती येणार आहे? 45. क्यू पी आर चे माप किती? पुढे 4 चा चौथा गुणिले 5 चा x बरोबर 80 चा वर्ग. x बरोबर किती? जर घातांक सारखे आहेत म्हणले का माहित नाही. आता ही गुणिले आहे ते तिकडे पाठवून देऊ भागिले. मी ते 4 चा चौथा घात किती होईल? 256. 4 चा चौथा गुणिले 5 चा x बरोबर 80 चा वर्ग. गुणिले ते तिकडे पाठवून देऊ. पण ते काय करायचे आपण 256 होत आहे ते वर्गाच्या स्वरूपात. जर घातांक सारखे असेल तर तिथं जिथं 256 येतो हा 16 चा वर्ग आहे, इथं आपण हे मांडू 16 चा वर्ग. कसं आहे लक्षात आलं का? एका केलं ते मला घातांक बेस सारखा करायचा. जेव्हा गुणाकाराचं याच्यामध्ये एक सूत्र आहे, बेस वेगळा असेल घातांक सारखे असेल तर काय करतो आपण त्याचा गुणाकार असेल तर गुणाकार करतो. आता इथं भागाकार म्हणजे भागिले करा 80 भागिले 16 चा वर्ग बरोबर 5 चा x वर्ग. 80 भागिले 16 केले तर 5 चा वर्ग बरोबर 5 चा x वर्ग. बेस सारखा आहे बरोबर ची म्हणजे घातांक कसे असतात x ची किंमत 2. पुढे एबीसी व एसीडी एकरूपतेची कसोटी कोणती? आता एकरूपतेची कसोटी पहा. ही कॉमन बाजू आहे दोघांची, या बाजूला ही बाजू एकरूप दाखवलेली आहे. आता या ठिकाणी कोणता अँगल एकरूप इथं 90 चा दाखवलेला आहे, म्हणजे हा 90 चाच असणार. जिथे बाजू आणि इथला कोन बाजू आता बा कसोटी लागते का? दोन बाजूमधला समाविष्ट कोण पाहिजे, कारण बा कसोटी लागणार नाही. एबी एकरूप एडी तिथं दिलेलं आहे. कर्णभुजा का? कर्ण आणि एक बाजू कर्णभुजा फक्त कसोटी लागू होते. 3 भावंडांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5 3 2 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 65 वर्ष होईल. 50 3 2 या 5 1 हा 3 1 हा 2 1. 5 वर्षानंतर हा अधिक 5 वाढेल, हा अधिक 5 वाढेल, हा अधिक 5 वाढेल. तेव्हा त्यांची बेरीज किती होणार आहे? 65. 5 ते 15 वजा केले 5 1 अधिक 3 1 10 1 अधिक 2 1 12 1 नाही 10 1 5 3 8 2 10 1 बरोबर 65 वजा 15 10 1 बरोबर 50 x बरोबर 5. म्हणजे हा 5 1 म्हणजे हा 25 चा आहे, हा 15 चा आहे, हा 10 चा आहे. आजचं वय आजचे वय चला सोबतच्या आकृतीमध्ये मेजर एसपी
SQ एका कंसावरून तयार करून झालेले आहे, त्यामुळे अँगल SPO कुठं दिलाय? SPQ चं माप विचारलेलं आहे. या ठिकाणी आता हा कोण दिलेला आहे? 40 चा, म्हणजे RPQ. आता त्याच कंसावरनं हा कोण दिलेला आहे? 40 चा. हा 40 चा का? एखाद्या कंसावरनं तयार आणि याच्या या दोन्ही बाजू एकरूप दाखवले. आता हे पुसून टाकूया, याचा दशमलक काम. आपल्याला फक्त हे 40 चा कोण सांगण्यासाठी त्याचं काम आहे. आता येथे कोणाच्या या दोन बाजू एकरूप आहेत, म्हणजे समोरचे कोण एकरूप आहे. 180 मधून हे 40 गेले 140. हा किती असणार आहे? हा 70. पुढे 55 लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 8 असतील तर याच्यामध्ये 8:3 आहे. याच्यात किती लिटर दूध टाकावं? म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 होईल. आता गुणोत्तर 8:3 आहे. 55 लिटर दूध 8:3 म्हणजे 8x दूध आणि पाणी 3x 11x बरोबर 55. म्हणजे दूध किती येणार आहे? 55 भागिले 11 केलं 5. 8:5 40 लिटर दूध आणि 15 लिटर पाणी. आता गुणोत्तर 4:1 पाहिजे. आता पहिल्यांदा 10 लिटर पाणी टाकलं, 40 25 होईल. काय गुणोत्तर? 5 5 45 40. 8:5 होईल. चालेल का? नाही. आता दुधामध्ये आपण 20,000 मिली काय म्हटलेलं आहे त्यांनी? यात किती लिटर दूध टाकायचं? सॉरी मी पाणी टाकलं. 10 लिटर दूध टाकलं काय होईल? 50 25 50 15. गुणोत्तर होतंय का 4:1? नाही. हे पहिलं तर एक. दुसरं घेतलं 20,000 मिली म्हणजे किती होते? 20 लिटर. म्हणजे पहिला पर्याय 20 लिटर टाकले तर 60-15 म्हणजे होते. तिसरं टाकले 1,000 मिली म्हणजे 1 लिटर टाकले तर होईल का? नाही. चौथं टाकलं 20 लिटर म्हणजे होते. म्हणजे पर्याय 2 आणि 4. चौकोनच्या आकृतीमध्ये चौकोन ABCD चौरस आहे तर चिन्हांकित भागाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचे. व्यास दिलेला, त्या वर्तुळाचा व्यास दिलेला आहे 14. त्याच्यामध्ये वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येईल. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती काढता येईल? त्रिज्या 7 आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ πr² वापरलं तर काय येईल? πr² म्हणलं तर 22/7 RR 154. हे वर्तुळात झाला. त्यानंतर चौरसाचा आपल्याला चौरसाचा कर्ण दिलेला आहे 14. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्ण 1 गुणिले कर्ण 2. 2 14 चौरसासाठी 98 वजा करून टाकलं तर मग रंगवलेल्या भागाचे 98 वजा केलं उत्तर किती येईल? 56. 56 चौरस येईल. 60 चे 20% अधिक 200 चे 25% अधिक 80 चे 50% बरोबर किती? 60 चे 20% 60 चे 20% किती येईल? 12. 200 चे 25% 50. अधिक 80 चे 50% हे 40. इथे किती येईल? 50 90 अधिक 102. ते उत्तर कसं दिलं नाही. पुन्हा 1% वाले ते 612 चे 25% येते का? नाही. 204 चे 50% 102. 204 चे 50% पर्याय क्रमांक 2. अजून एक 460 चे 75% नाही. 510 चे 20% येतं. पर्याय 2 आणि 4. एका दुकानाकडे वस्तूची छापील किंमत 1,850 रुपये आहे. दुकानदाराने ती विकला 1,702 रुपयास विकली तर विवेकला शेकडा किती सूट मिळाली? 1,850 मधून त्याला 1,702 म्हणजे त्याला सूट किती दिली? काढा. 10 दिले 8. आता ते गेले 4. 7 8 गेले 1. म्हणजे 1,850 रुपयाला 148 रुपये
तर 100 रुपयाला किती? x बरोबर 100 गुणिले 148 भागिले 1850. एक शून्य घालवा, 5 लावा, 5 × 15, 5 × 7 35, 5 × 10 37ची पट येते का? 37 4 4 दुने 8% सूट. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 12.5 मीटर असून त्याच्या समान बाजूपैकी एका बाजूची लांबी 3.5 मीटर असल्यास असमान बाजूची लांबी. आता समद्विभुज त्रिकोण आहे, या बाजू एकरूप आहे, त्यातली एक बाजू दिली 3.5 आणि दुसरी असणार 3.5, परिमिती दिली 12.5, त्यातली ही दोन्हीची 7 वजा केली तर किती? 5 मीटर. पुढे 4x वर्ग वजा 16x या राशी कोणत्या अंत पद मिळवल्यात ती राशी पूर्ण वर्ग राशी होईल. 4x वर्ग वजा 16x. आता इथे हे पद माहित नाहीये कोणतं मिळालं. आता एक पर्याय पहा, वर्ग राशी ती होते. आता इथं काय करायचं तर अंत्यपद काढायचं असेल तर मधल्या पदावरून आपल्याला ते काढायचं. मधल्या पदाची नीटपट करा 8x, त्याला भागिले पहिल्या पदाचं वर्गमूळ. पहिल्या पदाचं वर्गमूळ काय होईल? 2x. त्याला घालून टाकाय, उत्तर काय? 4. बघा तिथे आणि त्या 4चा वर्ग आहे हो इथे. अंत्यपदात 4चा वर्ग आपल्याला काय विचारले तर अंत्यपद मिळवलं. 4चा वर्ग 16 म्हणजे इथे बघा सोडून मध्यपद जुळतं का? पहिल्या पदाचं वर्गमूळ 2x, अंत्यपदाचं वर्गमूळ 2, मधल्या पदात चिन्ह व्हायचा, याचा वर्ग केला तर हे येतंय का? बघा हे त्या 4 ने गुणधर केला. चला येतं 2, पहिल्या पदाचा वर्ग 4x वर्ग, मधल्या पदाचं चिन्ह, या दोघांचा गुणाकार 8x ते ही दुप्पट 16, अंत्यपदाचा वर्ग 4चा वर्ग 16 आणि ते 16 आहे. पुढे एका वर्तुळाकार बागेचा व्यास 56 मीटर, बागेभोवती तारेचे 4 मजले कुंपण आहे, प्रति मीटर 40 रुपये. किती खर्च आहे? व्यास 56 म्हणजे त्रिज्या 28, परी पाय डी करा, 22 अंश छेद 6 डी 56, 7 8 22 8 480. हे एवढी परी झाला. 4 पदरी आहे म्हणून गुणिले 4, 4 24, 4 28 29 किती? 704. आणि एका मीटरला 40 रुपये, याला गुणिले 40 करा, 28,160 रुपये. त्याला x गुणिले 5 भागिले 3x अधिक 20 बरोबर 15/13. x बरोबर किती? x गुणिले 5 भागिले 3x अधिक 20 बरोबर 15/13. हे गुणा, या 13 ने गुणा, 13x इथे गुणिलेच आहे की हा 5x केलं तर 5x ला 13 ने गुणलं 65x बरोबर 15 ने याला गुणलं 45x आणि 300. इकडे पाठवून द्या, 65 मधून 45 गेले, 20x बरोबर 300, x बरोबर 300 भागिले 20, 15, x ची किंमत 15. पुढे 3 संख्येचे गुणोत्तर 3 4 5 आहे, त्याच्या वर्गाची बेरीज 450 असल्या त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता इथं तुम्ही 3 4 5 म्हणजे कोणतं त्रिकूट आहे? पायथागोरस. पायथागोरसच्या त्रिकुटामध्ये या दोघांच्या वर्गाची बेरीज याच्या बरोबर. या तिघांची बेरीज किती दिलेली आहे? 450. म्हणजे या दोघांची बेरीज किती येणार आहे? 225. याची बेरीज किती येणार आहे? म्हणजे वर्ग किती येणार आहे? 225. म्हणजे 5 म्हणजे इथं काय कोणत्या संख्येचा वर्ग 225 आहे? 15. म्हणजे याची किंमत झाली 5ची तिप्पट. या 3ची तिप्पट 9, याची 12. त्या बाजू काय आहे? 9 12 15. त्याची लहान संख्या 9, मोठी संख्या 12, सगळ्यात मोठी 15. एका संख्येचे सहव्यास मुद्दाच्या 1/4 पट आहे. व्याज दर व मुदतीचा कालावधी समान असल्यास व्याज दर किती? एका रकमेचे सहव्याज मुद्दाच्या 1/4 पट आहे. म्हणजे 100 रुपये मुद्दल मागितलं तर 25 रुपये तिथं काय येणार आहे?
काय येणार आहे? व्याज येणार आहे. आणि मग सरळ व्याजाचं सूत्र मध क भागिले व्याज बरोबर मध क भागिले 100. मुद्दल 100, व्याज 25 रुपये मानलं. मुद्दल 100, दर x, कालावधी पण x भागिले 100. पाठवून द्यायचं 25 गुणिले 100 भागिले 100 बरोबर x वर्ग. हे 100 गेले 5 चा वर्ग होतोय. याचा वर्गमूळ येईल x, याचा वर्गमूळ येईल 5. म्हणजे दर 5%, कालावधी 5 वर्ष. एका आयताची लांबी 8x अधिक 5y, म्हणजे 8x वजा 5y, तर त्याचे क्षेत्रफळ 8x अधिक 5y आणि 8x वजा 5y. हा कशाचा विस्तार आहे रे उचेकर? 8x वर्ग वजा 5y वर्ग. याचा विस्तार होतो ना a स्क्वेअर वजा b स्क्वेअर, a प्लस b a मायनस b. बरोबर. याचं क्षेत्रफळ काय येणार आहे? 8चा वर्ग 64 x वर्ग वजा 25 y वर्ग. दोन पर्याय आहेत का? तुम्हाला म्हणलं तुला दोन पर्याय पुढे एका गांधी गटातून खरेदी केलेल्या वस्तूची छापील किंमत 2260 रुपये. भांडाराने 2271.2 रुपये रिबेट दिले, तर रिबेटचा दर काय? 2260 रुपयाला 271.2, तर 100 रुपयाला x. x बरोबर 100 गुणिले 271.2 भागिले 2260. लक्षात देईल काढून टाका आणि 1 शून्य द्या, या 2 शून्य या 2 शून्य, तर कितीने भाग जाईल? 126. भाग घालणार नाही तर काय नाही सोडणार. तुम्ही 226 येतो का पाडा? ओके, 2260 येते पण तिथं इथं अगोदर भागिले 2 केलं तर 113, भागिले 2 केलं तर 1356. आणि 113 113 राहिले बाकी 135 मध्ये 113 गेली, 15 2 आणि 22 वरती 6 226 याची दुप्पट 12% रिबेट दिला. एका वृत्ताची त्रिज्या 8, उंची 35, तर त्याचे वक्रपृष्ठ वृत्ताची अशी याचं क्षेत्रफळ वक्रपृष्ठफळ म्हणजे काय करायचंय? आयत तयार म्हणजे इथं परिघ उंची, परिघाचं काय? पाय डी एच 2 पाय आर एच म्हणलं तरी वापरा किंवा पाय डी एच वापरा. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इथं त्रिज्या किती आहे? 2200/7. त्रिज्या किती आहे? 8, म्हणजे 8 दिवस डी. उंची 7 5 35, 15 16 85, 22 8 76, वरती 0 देऊया. पुढे 65 द्या. एका 12 मीटर लांब 6 मीटर रुंद आणि 8 मीटर खोल खंडाखालून निघलेल्या मातीची 3 मीटर उंचीचा वृत्तचिती आकाराचा ढिगारा तयार केला, त्याची उंची किती असते? वृत्तचिती म्हणजे असंच करायचं. याचं घनफळ आणि याचं घनफळ सारखं असतं. वृत्तचितीच्या घनफळाचं काय सूत्र आहे? वृत्तचिती या घनफळाचं सूत्र पाय आर स्क्वेअर एच. हे कसं समजून घ्यायचं? खाली तळाचं क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ तुम्ही देऊ हे वृत्तचितीचं घनफळ. आणि चौकोनी जो खड्डा काढलेला आहे त्याचं L × B × H. याच्यात किती भरायची? आता इथं वृत्तचितीची त्रिज्या 22/7, त्रिज्या किती आहे? 3 मीटर. जर मीटर मध्ये असेल तर सगळीच मीटर मध्ये करून घ्यायची. 3 × 3. आता उंची काढायची. इकडे लांबी किती आहे? 12, रुंदी 6, उंची 2.5. याचला मोकळा करायला सगळं द्या पाठी. 12 × 6 × 2.5 × 7 भागिले 22 × 3 × 3.
दशांश चिन्ह काढून टाका, एक शून्य देऊन टाका. चला, 6 एके 6, 6 पंचे 30, 5 एके 5, 5 5 25, 3 एके 3, 3 चौक 12, 2 दुणे 4, इथे 11, 7 5 35, 35 दुणे 70, छेद 11. एवढे आहे का पर्यायामध्ये दशांश चिन्ह? आकर्षक 66, 4 राहिले 40, 11 33, 7 राहिले आकर्षक 66, 6 दशांश चिन्ह 7 6, 6 दशांश चिन्ह 3 6 एवढे मीटर. 15चा शून्य अधिक 12चा शून्य अधिक 13चा पहिला, तर 15चा शून्य बघा 15चा शून्य अधिक 12चा शून्य अधिक 13चा पहिला घात, भागिले 15 गुणिले 12 गुणिले 13 50चा शून्य, 15 शून्य 1, 12चा शून्य 1, 13चा पहिला घात 13 आणि ते या सगळ्याचा 1 बरोबर 15चा 1. आता इथं उत्तर काय आहे? 13 14 15, 15 छेद 1 15 उत्तर. 15चा पहिला घात असेल तर 15चा पहिला घात 15 पैकी. खाली पा खालील पैकी कोणत्या माहिती चौकोनाची रचना करता येणार नाही? पर्याय पद्धत वापरायची. आणि चौकोनात 3 बाजून 2 कर्ण दिले, कमीत कमी 4 गोष्टी द्याव्याच लागतात. इथं तर 5 दिले. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू आणि कोणती 3 कोण दिले, एक रचना करायला. तिसरा चौकोनाच्या 4 बाजूने एक कर्ण दिला येणार आणि 5. चौथा पर्याय चौकोनाची एक बाजूने एक कोण दिला. आता इथं जर चौरसाची फक्त नुसती बाजू दिली असती तरी काढता आलं असतं. इथं चौकोन दिलाय, चौरस नाही दिला, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ची आपल्याला रचना करता येणार नाही. तर 68 वर 2a वजा 1 अंश छेद 2 चा घन वजा 2a अधिक 1 अंश छेद 2 चा घन, म्हणजे a वजा b चा घन वजा a अधिक b चा घन, हे सूत्राने सोडू आणि नंतर मग उत्तर टाकू. इथे हे गणित एक कॅल्क्युलेशन 2a वजा 1 अंश छेद 2 चा घन करत बसायची गरज नाही. हा काय काय सूत्र आहे सांग. तेच मला पाहिजे. मला लिहून दे. जे गणित जरा बाजूला ठेवा आणि हे आपण a वजा b a वजा b चा घन वजा a अधिक b चा घन आहे ना, गणित तेच आहे ना. a वजा b चा घन काय होतो? a घन वजा 3a वजा b अधिक 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. ओके. आणि याचा वर्ग होतो a2 प्लस a स्क्वेअर b प्लस b स्क्वेअर प्लस b क्यूब. आता इथं जाणीवपूर्वक कंस टाकले तर आपल्याला हे सोडवताना काय करावं लागणार आहे? हे कंसामुळे आतील चिन्ह बदलणार आहे, ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता आपण चिन्ह बदलूया आतली सोडवत असताना, मग चिन्ह बदलून सोडवल्यानंतर काय उत्तर येते तेवढ्या किमती बघूया. आपण डायरेक्ट सोडूया. पहा, हे पहिलं आहे तसंच राहणार आहे. a क्यूब वजा 3a स्क्वेअर b अधिक 3ab स्क्वेअर वजा b घन. आता इथं हुशार मुलगा इथं डायरेक्ट करू शकतो. त्याला अधिक वजा अधिक वजा a घन वजा अधिक वजा 3a वर्ग b वजा अधिक वजा 3ab वर्ग अधिक वजा वजा b घन. इथे a घन ला वजा a घन कॅन्सल होते. वजा 3a वर्ग b इथे वजा 3a वर्ग b म्हणजे काय होणार आहे?
वजा 6 a वर्ग b. हे पद आणि हे पद सारखे इथं कॅन्सल होईल आणि वजा बी गेलं नाही वजा बी गेलं म्हणजे वजा 2 बी. आता याच्यात किमती फक्त भरायची. याची किंमत काय आहे? याची किंमत 2a म्हणजे 6 वजा 6 गुणिले 2a चा वर्ग गुणिले b ची किंमत आहे 1 अंश छेद 2. आता टाकतो कंस. हे सोडवायला तुम्हाला सोयीस्कर. वजा दुसऱ्या कंसात 2 गुणिले b ची किंमत काय आहे? 1 अंश छेद 2 चा घन. ओके. आता इथं 2a चा वर्ग काय होईल? 4a वर्ग गुणिले 1 अंश छेद 2 गुणिले 6. संक्षिप्त रूप काय येतं? 3 चौक 12a वर्ग वजा इकडे 2 चा घन काय होणार आहे? 8. 1 अंश छेद 8 गुणिले 2. 1 कमी 2 चौक 8 उत्तर काय येणार आहे? 1 छेद 4. 12a वर्ग वजा 1 छेद 4 कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3. दोन समरूप एकरूप समद्विभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने परस्परांना जोडण्यास निश्चितपणे कोणती आकृती तयार होते? एकरूप समद्विभुज. समद्विभुज याचा अर्थ याच्या दोन्ही या बाजू सारख्या आहेत. याचे माप इथं किती असणार आहे? कोण? 45. आणि हे दोन कर्णावरती जोडले याच्या दोन्ही बाजू ही बाजू आणि ही बाजू एकरूप असणार आहे. या काय तयार झाला? चौरस. आणि ते जर आयत असतील तर त्याचं एक तर सॉरी ती 60-90 असेल तर तिथं आयत तयार होईल किंवा पतंग तयार, दोन्ही पण तयार. पुढे खाली स्तंभालेखा एका गावातील साक्षर निरक्षरांची माहिती. साक्षर लोकांच्या 5 वर्षाच्या टक्केवारीची सरासरी. साक्षर लोक कुठली आहेत? कोरी. निरक्षर रंगवले. हा चला पहिल्या साक्षर किती? 1000. 2010 ला साक्षर 1000. 2011 ला 2000. 12 ला 13 ला पुढं डायरेक्ट 8000. याची सरासरी विचारली. टक्के 4000 ला 1000 म्हणजे किती टक्के झाले? 25%. इथं तू काय आपल्याला टक्के काय येत नाही का? बर 5000 ला 2000 40. पुढे 1000 ला 3000 50. पुढे 8% 8000 ला 4000 50. पुढे 10000 ला 8000 80. इथे 5 8 10 8 18 22 24 भागिले 5 केलं 245 भागिले 5 केलं 49%. पुढे कोणत्या वर्षात साक्षर निरक्षर दोघांचे प्रमाण सारखे आहे? 12 आणि 2013 50% आहे. पुढे भारतात x वर्ग वजा 7x अधिक 12 छेद x वजा 3 बरोबर 0. आता याचे फॅक्टर काढायचे. वजा 7x अधिक 12 भागिले x वजा 3 बरोबर 0. आता एक फॅक्टर हा आला पाहिजे. 12 ची बोर्ड 3 चौक 12 मध्ये वजा पाहिजे चिन्ह म्हणजे वजा 3 वजा 4 म्हणजे पहिला फॅक्टर होईल x वजा 3 दुसरा x वजा 4 भागिले x वजा 3 बरोबर 0. याला हे गेले x वजा 4 बरोबर 0. हे 4 पाठवले तिकडं x बरोबर 0 अधिक 4 4. पुढे सोबत 4 होते रेषा p q r या पॅरलल आहे. p रेषा p पॅरलल q रेषा r छेदी काय आहे? मला तुम्हाला वाटतं उत्तराचं चांगलं. याचं गुणोत्तर सारखं असतं. A B C B F G E F G B C A B 3 A B 3 B C 5 हे 5 E F 3.9 E G किती? E G हे सगळं विचारलं. E G जर हे विचारलं असतं 5 अंश छेद 3 म्हणजे 5 भागिले 3 बरोबर x भागिले 3.9 केलं असतं. आता हे संपूर्ण विचारलेलं आहे. हे संपूर्ण विचारलं मी या संपूर्ण लागले
5 आणि 3 8. 8 ला हे किती आहे 3. इकडे हे संपूर्ण x ला हे किती आहे 3.9. x बरोबर सांगा काय मांडणी 8 गुणिले 3.9 भागिले 3. 3 ने 1 तर 1.3 म्हणजे 8 3 4 दशांची एक संख्ये 4 दशांची 10.4. तर 248 चं वर्गमूळ अधिक वर्गमूळ 52 अधिक वर्गमूळ 144. 144 चं वर्गमूळ 12 म्हणजे वर्गमूळ 248 अधिक वर्गमूळ 52 अधिक वर्गमूळ 144. त्याचं वर्गमूळ काढलं 12. त्याची बेरीज केली 64. 64 वर्गमूळ काढलं 248 अधिक 8 256 वर्गमूळ काढलं 16. 15 विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत 20 पैकी मिळालेले गुण पुढील प्रमाणे तर त्याचे मध्यमान काढा. त्याची बेरीज करा. किती बेरीज 240 भागिले किती कोण आहे 15 भागिले 15 करा. 15 1 15 16. तिची मध्यमान काय येईल 16 येईल. पर्याय क्रमांक 2. ओके धन्यवाद मित्रांनो भेटू उद्याच्याला.